हॅलो गाईज, हाव आर यू? दिस इज मी रिया निमजे अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपल्याला जायचं आहे एक इव्हेंटमध्ये ॲज अ गेस्ट बनून. तर चला माझ्यासोबत रेडी व्हा. आधी मी फेस वॉश करून येते. जस्ट मी आता दुपारची झोप घेऊन उठलेली आहे म्हणून. गाईज मी फेस वॉश करून आलेली आहे. मी विचार केला की आधी मी वरचं टॉप वेअर करून घेते, म्हणजे त्या हिशोबाने मी माझा लिपस्टिक वगैरे कॉम्बो चूज करणार. आता पण मी झोपलेलीच दिसत आहे. टॉपमध्ये मी हा वेअर करत आहे. डन. मॉइश्चरायझरला छान ॲब्झॉर्ब होऊ देणार. मग बीबी क्रीम लावणार. बीबी क्रीम वेट मी छान ब्लेंड करून घेते. सो गाईज मी ही क्रीम परफेक्टली ब्लेंड केलेली आहे. आता यावर मी पावडर लावणार. पॉन्ड्स पावडर. कॉम्पॅक्ट मी यूज नाही करत म्हणून. मस्करा. तसं तर मस्कराचा आधी लायनर लावते, बट मला विदाऊट मस्करा आधी लायनर लावता येत नाही. आता मी लायनर लावणार. काय नाही, थोडं वियर्ड नाही वाटत आहे. वेट मी परफेक्ट करते. गाईज आय डोंट नो, बट मला थोडंसं वियर्ड दिसत आहे. जाऊ दे, मी बाकीचं मेकअप करते. एव्हरीथिंग इज टेम्पररी बट फॉर मी वॅसलिन इज परमनंट. गाईज जोपर्यंत माझे लिप मॉइश्चराईज होते तोपर्यंत मी हा स्कर्ट वेअर करून घेते. ओके, माझी वॅसलिन एकदम प्रॉपर ॲब्झॉर्ब झाली आहे. आता मी लिप पेन्सिल यूज करणार. लिपस्टिकमध्ये मी हा वाला शेड यूज करणार जो मी लास्ट टाइम यूज केलेला होता. मी विचार केला की ब्राऊन लावू, बट मला नाही वाटत ब्राऊन इतकं काही छान दिसणार. गाईज माझा मेकअप तर झाला आहे, पण आता हेअर्स मला डिसाईड करायचं आहे की मी कसं करू म्हणून. वेट, हिअर आय एम रेडी फॉर इव्हेंट. मला हेअर्स काही प्रॉपर नाही वाटत आहे. लेट्स गो गाईज. राइट 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 थोड़ा सा रॉन्ग साइड चलो. इधर लेफ्ट आकुन दे हवा आहे ना. हवा लागते. हे जुने आहे. विनेगरची या अरे हे नवीन पिढी आहे. आपला नवीन पिढी आहे. अरे तुला पहिल्यांदा इथे मंदिर होतं. 1990 साली शारदा मातेचं इथे मंदिर गेलं होतं, परंतु आम्हाला माहीत नव्हतं त्यावेळेस का ही जागा बरीच जागा होती. सो गाईज खूप मस्त मंडळ होता आणि मंडळचे लोक पण खूप जास्त फ्री फ्रँकली होते. सिरियसली आय लाईक इट. गाईज टू बी ऑनेस्ट पंडाल खूप मस्त होता आणि मला माहीत आहे कोणती गोष्ट छान वाटली का तिकडचे जे लोक होते ना खूप जास्त फ्रेंडली होते. म्हणजे छोटंसं पंडाल होतं आणि त्यांनी म्हणजे इन्फ्लुएन्सरमध्ये फक्त मला बोलवलेलं होतं. तर मला ही वस्तू खूप जास्त आवडली आणि स्पेशली त्यांनी मला म्हणजे ते घरापर्यंत आलेले होते घ्यायला. तर खूप मस्त होतं टू बी ऑनेस्ट.